नमस्कार मित्रांनो, मी जय गणेश गोटेस्कर आपलं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सॉरी, तुम्हाला सांगायला विसरलो, आज माझ्यासोबत अद्विका पण आहे आणि ती पण आपल्यासोबत येते देवी बघायला. तर मित्रांनो, आम्ही सगळ्यात पहिले पोचलो मुंबईची माऊली, तर म्हणजे सायनची देवी, बरोबर. आणि इथे आम्ही पोचलो आणि अद्विकाला हे फार आवडलं सगळं, त्यांचं प्रचंड असं डेकोरेशन आवडलं ना. ओके. आणि आम्ही तिकडे पोचलो. देवीची मूर्ती फार सुंदर होती, रात्रीची वेळ होती, गर्दी अजिबात नव्हती आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडत होता. देवीची मूर्ती बघितली, आम्ही देवीच्या पाया पडलो. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर ते पाहिलं तर इथे त्यांचं डेकोरेशन एवढं छान होतं. एक एलिफंट होता, त्याच्यासोबत अद्विकाने फोटो काढले. आम्ही फोटो पण काढले. ओके. आणि तिने फोटो काढले आणि तिला फार मजा आली. ती तिच्या पप्पांसोबत छत्रीमध्ये चालली होती. त्यानंतर आम्ही पोचलो 7 रस्त्याच्या देवीला. तिथे पण मूर्ती फार सुंदर होती. अद्विकाला मूर्ती फार आवडली. अद्विका, ही मूर्ती कशी होती, तुला आवडली का? ती पण आवडली. हो, यस, ती पण आवडली आणि तिला सगळ्याच मूर्त्या आवडल्या आहेत. आणि आम्ही तिथून आम्ही तडक निघालो. ही पण आवडली. वाव, ही पण मूर्ती तिला फार आवडलेली होती. आणि उमरकाडीची मूर्ती, या मूर्तीची खासियत आहे मित्रांनो की ही मूर्ती लाकडी मूर्ती आहे आणि ही 1 वर्षी लायन पण होता. आणि एक लायन पण आहे तिथे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि मूर्ती पण होती तिथे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही पोहोचलो ताडदेवच्या माऊलीला. मूर्ती बघितली ना. आणि तिने सगळ्या मूर्त्या बघितल्या होत्या आणि तिला खूप आवडल्या होत्या. ही आहे ताडदेवची माऊली, आपण बघू शकता, फार सुंदर मूर्ती आहे. मॅडम, आम्ही जेव्हा इथे ताडदेवच्या माऊलीला पोचलो तेव्हा प्रचंड पाऊस आला होता. त्यानंतर आम्ही देवीची मूर्ती बघितली, दर्शन घेतलं आणि आम्ही विचार केला की आता इथे प्रवास थांबवायचा आणि इथून तडक घरी निघायचं. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.